हॅलो. काय खाय द्या ओके चला. सगळ्यांना स्क्रीन दिसते? ओके प्रज्ञा, सगळ्यांना स्क्रीन दिसते का? ओके ठीक आहे. ओके चला. तर बघा, आता आय होप तुम्ही कालचा जो आहे तो होमवर्क केला असेल. आता आपण नवीन टॉपिक आपण स्टार्ट करतोय. अनालॉजीचाच पार्ट आहे फिगर. याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला काही फिगर दिलेले असतात. फिगर म्हणजे काय, तर आकृत्या, बरोबर आहे. आणि ज्या प्रकारे फर्स्ट फिगर सेकंड फिगरच्या रिलेटेड असते, सेम वे तुमची थर्ड फिगर ही फोर्थ फिगरच्या रिलेटेड असतं, बरोबर आहे ना. म्हणजे समजा बघा, फॉर एक्झाम्पल तुमची ही फिगर नाही का, ही फर्स्ट फिगर आहे, ही तुमच्या सेकंड फिगरच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. कसं रिलेट करते, काय रिलेट करते, हेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि त्यानंतर बघा, तेच रिलेशन, सेम रिलेशन तुमच्या थर्ड फिगर आणि फोर्थ फिगर मध्ये आहे, बरोबर आहे. तसंच सेम रिलेशन तुमच्या थर्ड आणि फोर्थ फिगर मध्ये आहे. ओके. तर बघा, आता मी अगोदर एक दोन क्वेश्चन तुम्हाला समजून सांगतो, त्यानंतर तुम्ही मला त्याचं सांगा. आता तुम्हाला या फर्स्ट फिगर मध्ये आणि सेकंड फिगर मध्ये काय रिलेशन दिसतं, तर तुम्ही बघा, हे जे काही फ्लावर्स आहे, या फ्लावर मध्ये तुम्हाला काही जे पेटल्स आहेत ते तुम्हाला डिसअपियर झालेले दिसतात. ठीक आहे. पेटल्स म्हणजे काय, पाकळ्या. ठीक आहे. इथं बघा, इथं 1 2 3 4 5 6 पेटल्स आहेत. ओके. इथं फक्त 4 पेटल्स आहेत सेकंड फिगर मध्ये. याचा अर्थ असा आहे की तुमच्या जे काही 2 पेटल्स आहेत ते डिसअपियर झाल्या, बरोबर ना, म्हणजे गायब झाल्या. सेम कन्सेप्ट ह्या फिगर मध्ये आणि तुमच्या फोर्थ फिगर मध्ये आहे. म्हणजे इथं जर बघितलं तर तुमच्याकडे फक्त 3 पेटल्स आहेत. ओके. मग 2 पेटल्स तुमच्या जर डिसअपियर झाल्या तर तुमच्याकडे राहील फक्त 1 पेटल्स. ओके. सो अकॉर्डिंग टू दॅट तुमचा आन्सर यायला पाहिजे ऑप्शन 3. यायला पाहिजे ऑप्शन 3. क्वेश्चन समजलाय मी काय सांगितलंय? क्वेश्चन समजलाय काय करायचं होतं इथं ते? ओके राईट. सो इझी. ओके दीक्षा. दीक्षा पेज नंबर का मला बघू दे. आता पेज नंबर मी काय बघितला नाही. मी हा दुपारी बनवला होता, हा हा व्हिडिओ म्हणतोय आपला हे पीपीटी. पेज नंबर सांगा प्लीज कोणीतरी. कोणीतरी प्लीज पेज नंबर सांगा. हा पेज नंबर बघा, 133 की 185. तर प्लीज चेक करा एकदा. ठीक आहे. प्लीज एकदा चेक करा. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ओके नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बघा, जे रिलेशन या 2 फिगर मध्ये आहे तर ते सेम रिलेशन तुम्हाला इथलच्या आणि या क्वेश्चन फिगरच्या याच्यामध्ये असेल. तर बघा काय सांगा बरं.
काय असेल सांगा. ओके बघा, आता सिंपल क्वेश्चन आहे. बरं, सिंपल क्वेश्चन आहे. आता बघा काय होतंय बघा. आता बघा, हा जो स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर बघा सगळ्यात आतमध्ये आहे. ओके, त्यानंतर बघा सेकंड नंबरला हा तुमचा सर्कल आहे आणि थर्ड नंबरला बाहेर तुमचा हा ट्रायंगल आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो, जर आपण बघितलं तर याला आपण 1 नंबर म्हटलं, याला 2 नंबर म्हटलं आणि याला 3 नंबर म्हटलं, तर 1 नंबरचा सर्वात आत असेल, सेकंड नंबरचा सेकंड नंबरला असेल आणि थर्ड नंबरचा थर्ड नंबरला असेल. ठीक आहे, सेम कन्सेप्ट इथं. ठीक आहे, याला आपण 1 म्हणूया, याला 2 म्हणूया आणि सर्कलला 3 म्हणूया. ठीक आहे, सर्वात आतमध्ये काय असायला पाहिजे, 1 नंबरचा असायला पाहिजे, म्हणजे ट्रायंगल. मग ट्रायंगल आतमध्ये कुठे आहे तो बघायचा. सेकंड नंबरला असायला पाहिजे तुमचा स्क्वेअर. ओके, थर्ड नंबरला तुमचा काय असायला पाहिजे, बाहेर सर्कल. कुठे दिसतोय तुम्हाला, ट्रायंगल, स्क्वेअर आणि सर्कल. ऑप्शन 4 विल बी राईट. राईट, ऑप्शन 4 विल बी राईट. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ठीक आहे, चला सांगा. सिंपल आहे बरं. ठीक आहे, काहीच होत नाहीये. काय केलंय, फक्त आपण काय केलंय, या क्वेश्चन फिगरला 180 मध्ये रोटेट केलंय. ठीक आहे, म्हणजे बघा आपण याला जर 180 मध्ये रोटेट केलंय, ठीक आहे, तर काय होणार, ही फिगर इकडे जाणार, ही फिगर इकडे येणार. ठीक आहे, तेच करायचं, फक्त 180 मध्ये रोटेट करायचं. मग याला जर आपण 180 मध्ये रोटेट केले, तर ही फिगर इकडे येणार. ठीक आहे, ही फिगर इकडे येणार, हे जे एंड आहे ती इकडे जाणार, म्हणजे अशा प्रकारे. ठीक आहे, ही फिगर खाली येणार. ओके, ही फिगर खाली येणार, ही तुमची वरती असणार, फक्त उलट असणार. जसं की इथं बघा ना, तुमचा हा जो आहे ॲरो, ॲरो इकडे येणार, पण कसा होणार, अपोजिट डायरेक्शनला. ठीक आहे, ही जी फिगर इकडे जाणार, पण कशी, अपोजिट डायरेक्शनला. ओके, म्हणजे बघा हा इकडे होता, ही फिगर इकडे गेल्यानंतर काय होईल, ती इकडे येणार. ठीक आहे, चला मग सेम कन्सेप्ट इथं तोच असणार. ठीक आहे, मग ही फिगर खाली येणार, पण अपोजिट डायरेक्शनला. ठीक आहे, म्हणजे हा जो असणार, हा पोर्शन इकडे असणार. ओके, लक्षात घ्या. आणि ही फिगर वरती जाणार आणि हा पोर्शन इथे येणार असा. ओके, सो अकॉर्डिंग टू दॅट तुमचं ऑप्शन हा आहे का, त्यानंतर बघा वरती तर खाली येणार, म्हणजे ऑप्शन 2 विल बी राईट. ठीक आहे, सो ऑप्शन 2 विल बी राईट. बघा सिंपल कन्सेप्ट आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चला बघा सांगा. चला सांगा. आता काय होतंय त्याच्यामध्ये, आता काय करायचं, नेहमी रिलेट करायचं.
नेहमी रिलेट करत चालायचं. एक मिनिट हा, एक मिनिट बाळ, एक मिनिट हा. ओके बघा, आता बघा नेमकं आपण रिलेशन कसं फाइंड आउट करायचं बघा दोन फिगर मधलं. तर काय करायचं, पहिल्या फिगर मध्ये आणि दुसऱ्या फिगर मध्ये नेमकं आपल्याला दिसते काय हे तिथं शोधायचं असतं आपण. ठीक आहे, म्हणजे बघा आपण जर बघितलं तर ही फिगर इथं होती. ठीक आहे, नेक्स्ट फिगर मध्ये काय झालंय की ही जी इथलची फिगर होती ती थोडी समोर गेली. बरोबर आहे, म्हणजे काय झालं, समोर गेली म्हणजे आपण म्हणूया की ती 90 डिग्री मध्ये मूव झाली. ओके, त्यानंतर काय झालं, इथलची फिगर बघा. ठीक आहे, म्हणजे हे बघा तुम्ही जर बघितलं तर ब्लॅक कलर बघा इथं व्हर्टिकल आहे, इथं हॉरिझॉन्टल झालाय, म्हणजे 90 डिग्री मध्ये ते काय झालं, मूव झाली. ठीक आहे, क्लॉकवाईज. ठीक आहे, मग इथं बघा ही लाल कलरची पट्टी बघा, सॉरी लाल म्हणतोय, ब्लॅक कलरची हॉरिझॉन्टल आहे, इथं व्हर्टिकल झाली, ते पण काय झालंय, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये 90 डिग्री मध्ये मूव्ह झालेली आहे. मग सेम कन्सेप्ट तुमचा इथं असायला पाहिजे. ओके, सेम कन्सेप्ट तुमचा इथं असायला पाहिजे. मग बघा आता हे बघा, तुम्ही ज्यावेळेस याला मूव्ह करणार त्यावेळेस बघा ही जी काय हॉरिझॉन्टल आहे ही आता व्हर्टिकल होणार. ही काय व्हायला पाहिजे, व्हर्टिकल व्हायला पाहिजे. ठीक आहे, मग व्हर्टिकल तर सगळ्याच याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये याच्यामध्ये आहे. ठीक आहे, पण असं नाही होणार ना की हा कलर आपण जर असं क्लॉकवाईज जर मूव्ह केलं, ओके, तर हा ब्लॅक इथलचा होईल का, नाही, हे तर होणार नाही. तर त्याच्यामुळे ते तर आपला ऑप्शन नसणार. ठीक आहे, त्यानंतर बघा आता हा बघा, हा कलर बघा असा आहे, मूव्ह केल्यानंतर तो व्हर्टिकल यायला पाहिजे. तो कसा यायला पाहिजे, व्हर्टिकल यायला पाहिजे. म्हणजे बघा इथं पण व्हर्टिकल आहे, इथं पण व्हर्टिकल आहे. ओके, ही फिगर नाहीये. आपण इथं जर ब्लॅक कलर दिसतोय तो कसा यायला पाहिजे, हा तर आपण क्लॉकवाईज मूव्ह करतोय ना, म्हणजे हा व्हर्टिकल यायला पाहिजे आणि इकडची इकडे यायला पाहिजे. राईट, त्याच्यामुळे हे पण आन्सर होणार नाही. ऑप्शन आता आन्सर तुमचं 2 किंवा 3 मध्ये असायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आपण जाऊया. ठीक आहे, आपल्या समोरच्या फिगरकडे. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, ठीक आहे, हे कलर बघा असा होता, हा 90 झालाय असा. ठीक आहे, 90 मध्ये मूव्ह झालाय. मग सेम कन्सेप्ट तुमचा इथं पण तोच आहे. ठीक आहे, इथं पण तोच आहे. आता काय करायचं, हा फिगर जर आपण असा मूव्ह केलाय तर ही साईड कशी होणार, अशी आहे तर व्हर्टिकल येणार. ओके, म्हणजे हे असं आणि हे असं. ओके, इथं आपल्याला हे असं पाहिजे होतं. ठीक आहे, तर ऑप्शन 3 विल बी राईट. ठीक आहे, चल नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चला, बघा तुम्हाला पेज नंबर विचारायची गरजच नाहीये, कारण तुम्हाला इथं बघायचं आहे आणि तेच मला सांगायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. तर बघा इथं काहीच होत नाही, इथं काय होतंय, इथं काय होतंय, ठीक आहे, इथं फक्त एवढंच होतंय की, ठीक आहे, आपण काय केलं बघा, आता हा जो सर्कल फक्त आपण वरती नेऊन ठेवलाय, दुसरं काहीच केलं नाही. ठीक आहे, सर्कल फक्त आपण वरती नेऊन ठेवलाय. दुसरं काहीच आपण केलं नाही. ठीक आहे, सर्कल फक्त काय केलं आपण, वरती नेऊन ठेवलाय. ठीक आहे, आणि
जो कलर होता तिथे 2 नंबरला होता, बरोबर आहे ना. त्यानंतर आपण काय केलंय, वरच्याला दिलाय. ओके. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलंय बघा, हा कलर बघा इथं होता, या वरती नेऊन ठेवले, तर त्याला आपण कलर देऊन टाकलाय. ठीक आहे. तेवढं केलं म्हणजे आपण कलर काय करतोय, आता वरती जाताना देतोय. ठीक आहे. चला, मग इथं काय होणार, इथं पण तोच होणार. याला उचलायचं, वरती नेऊन ठेवायचं. याला उचलायचं आणि वरती नेऊन ठेवायचं. ठीक आहे. वरती नेऊन ठेवलं तर वरती तुमचा ही फिगर राहणार. वरती ही कुठे आहे बघा, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. ओके. चला, 2 नंबरला ही असायला पाहिजे. सॉरी, 2 नंबरला म्हणतोय, वरती हे याच्यावर गेल्यानंतर ही 2 नंबरला ही फिगर असायला पाहिजे. कुठं आहे 2 नंबरला, सगळ्याच याच्यामध्ये आहे. ओके, याच्यामध्ये आहे. ठीक आहे. आणि सर्वात खाली असायला पाहिजे. ठीक आहे का, हो. मग आता हे रेषा द्यायच्या कुठ्या, आता बघा याला रेषा होत्या, याच्यामध्ये आपण याला रेषा दिल्या. ठीक आहे. आता याला रेषा असल्यामुळे याच्या वरच्याला पण रेषा द्यायला पाहिजे, पण त्याच्यावर तर काहीच नाहीये ना. ठीक आहे. याच्यावर तर काहीच नाही. इथं बघा 2 नंबरला होतं, याच्यावर 3 नंबरला दिले. आता याच्यावर काहीच नाही, मग काय करायचं, पुन्हा खालून यायचंय आपण. ठीक आहे. म्हणजे खालच्याला द्यायच्या रेषा बघा याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ओके. सो ऑप्शन 4 विल बी राईट. हे थोडंसं लक्षात ठेवा. ठीक आहे. ऑप्शन 4 विल बी राईट, नॉट 3. ओके. आणि बघा तुमच्या सगळ्यांना एक मला अपडेट द्यायचं आहे. ठीक आहे. बघा तुमच्या सगळ्यांना एका एका मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर तुम्ही सेंड करायचं आहे. कसा बनवायचा बघा, तुम्हाला असं म्हणायचं आहे. ठीक आहे. तुमचं नाव सांगायचं आहे. माझं नाव जे असेल ते, माझं नाव सचिन आहे, सचिन सोळंके. मी SVC क्लासेसवरचा स्कॉलरशिपचा कोर्स जॉईन केलेला आहे. ठीक आहे. त्याचा तुम्हाला कसा फायदा होतो, मला त्याचा फायदा होत आहे. मी रोज क्लास जॉईन करतो. ठीक आहे. आणि मला तुम्हाला समजतं की नाही समजतं, तर ते त्याच्यामध्ये मला सांगायचं आहे एका मिनिटामध्ये. तर तसा एका मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही मला पाठवू शकता का, मला सांगा बरं. ओके, प्रज्ञा सांगतो. ठीक आहे. ओके. आता तुम्हाला कशासाठी, तर तुमचे जे व्हिडिओ आहेत ते मला आपल्या युट्यूब चॅनलवर टाकायचे आहेत म्हणून, बरं. ठीक आहे. त्याच्यामुळे मी मागतोय. ठीक आहे. काय करायचंय, फक्त एका मिनिटाच्या आत 30 सेकंद 40 सेकंद जेवढा तुमचा व्हिडिओ होईल तेवढा. ठीक आहे. तुमचं नाव सांगायचं. मी SVC क्लासेसवर स्कॉलरशिपचा असेल तर स्कॉलरशिपचा, नवोदयचा असेल तर नवोदयचा, दोन्ही असेल तर दोन्ही जॉईन केलेले आहेत. मी डेली संध्याकाळी क्लास, लाईव्ह क्लास जॉईन करतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये मला प्रश्न समजतात किंवा समजत नाही, जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही नंतर बोलायचं. ठीक आहे. तर ओके. ओके. या नंबरवर, ठीक आहे, हा व्हॉट्सअपचा नंबर आहे ना माझा, याच्यावर मला सेंड करा. ग्रुपमध्ये नाही करायचं, या नंबरवर मला सेंड करा. ठीक आहे. एका मिनिटाचा फक्त. एका मिनिटाचा म्हणजे किती याचा बनवा तुम्ही, 30 सेकंद 40 सेकंद, जसं बोलता आलं तसं तुमच्या मतानं. ठीक आहे. ठीक आहे. तुमचं नाव एकदा प्रयत्न करा, नंतर मी सांगतो. ओके. चला. आणि चौथा प्रश्न समजला नाहीये तर बेटा बघ, इथं काहीच होत नाहीये. इथं काय होत आहे, या ज्या फिगर्स आहेत ना, या फिगर फक्त क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मूव्ह करत आहेत. ठीक आहे. आणि 90 डिग्रीमध्ये. ठीक आहे. आता बघा ही फिगर अशी आहे. ओके. आता याला आपण क्लॉकवाईज फिरवलंय 90 डिग्रीमध्ये, तर काय होणार, हे व्हर्टिकल होणार अशी फिगर. ठीक आहे. हे हॉरिझॉन्टल आहे, हे व्हर्टिकल आहे, तर हॉरिझॉन्टल अशा प्रकारे इथं दिसणार. तसं असं मूव्ह करत आहे. ठीक आहे. मग तोच कन्सेप्ट तुम्हाला इथे युज करायचा आहे. चला, 6 नंबरचा क्वेश्चन घ्या आणि सांगा मला. चला सांगा.
अपेक्षा उद्या बेटा. श्रेयस तुम्हाला वाटतं तसं ठीक आहे. इंग्रजीमध्ये वाटलं तर इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये वाटलं तर मराठीमध्ये, ऍज यू विश. तुम्हाला जसं वाटतं तसं करा तुम्ही. ओके ओके सगळ्यांनी सेंड करायचं आहे. ओके सगळ्यांनी सेंड करा. मला माझ्या चॅनलवर तुमचे व्हिडिओ टाकायचे आहेत. ठीक आहे. कसा बनवायचा प्रयत्न करा, नाहीतर मी तुम्हाला एक सॅम्पल व्हिडिओ पाठवतो माझा, कसं तुम्ही बनवून पाठवू शकता. ओके तर बघा इथं काय होतंय, काहीच नाही. ही जी फिगर आहे त्या फिगरला आपण काय करतोय, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये 180च्या डिग्रीमध्ये रोटेट करतोय. या फिगरला आपण काय करतोय, काय पाहिजे, या फिगरला आपण क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये 180च्या डिग्रीमध्ये फक्त रोटेट करतोय. ठीक आहे. मग याला जर आपण असं फिरवलंय तर हा हुक सारखा पोर्शन बघा असा येणार तुमचा. ओके आणि बघा आणि 180 फिरवल्यानंतर बघा हा पोर्शन तुमचा वरती जाणार. ठीक आहे वरती जाणार अशा प्रकारे, दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. इथं पण तेच आहे. ठीक आहे. याला तुम्ही काय करणार, 180 मध्ये फिरवणार क्लॉकवाईज. ठीक आहे. मग हा हुक असा आहे तर तुमचा जो हुक आहे, बरोबर आहे ना, फिरवलाय तर तुमचा हुक जो आहे, ठीक आहे, असा येणार क्लॉकवाईज फिरवल्यानंतर, बरोबर आहे, असा येणार. त्यानंतर बघा हा अशाला असा. त्यानंतर बघा हा जो आहे छोटासा पोर्शन, हा या लाईनकडे आहे ना ओपन, तर लाईनकडे ओपन असा कुठे दिसतोय, ऑप्शन 3, दॅट विल बी राईट. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चला सांगा. चला 7 नंबरचा क्वेश्चन घ्या. सिंपल आहे, इझी आहे. ओके बघा आता इथं काय होतंय. ठीक आहे. आपण तुम्ही जर बघितलंय तर हा जो स्क्वेअर आहे, या स्क्वेअरला काय केलंय आपण, इथं बघा हा खाली आणलेला आहे, स्क्वेअरला खाली आणलेला आहे. ठीक आहे. ठीक आहे. स्क्वेअरला खाली आणायचं म्हणजे मिडलच्या फिगरला खाली आणायचंय. ओके आणि ठीक आहे. किंवा तसं एक बघा ना, इथं बघा काय, इथं ट्रायंगल आहे, इथं ट्रायंगल आहे. ओके इथं ट्रायंगल आहे, इथं ट्रायंगल आहे. इथं बघा इथं स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर आहे. ठीक आहे. आणि इथं बघा इथं तुमचा स्क्वेअर आहे तर ट्रायंगल झाला. सोपं आहे रे. काय करायचं, ट्रायंगलला स्क्वेअर करायचं. ट्रायंगलला काय करायचं, तुम्ही स्क्वेअर केलेलं, बस दुसरं काहीच नाही केलं. ट्रायंगलला स्क्वेअर करायचं आणि त्यानंतर बघा त्यानंतर बघा आणि इथं बघा हा ट्रायंगल मधला एक पोर्शन जो आहे तो ब्लॅक कलरचा आहे. ठीक आहे. बस एवढं तुम्ही थोडस लक्षामध्ये घ्या. किंवा आपण म्हणू शकतो इथं वरती आहे ब्लॅक कलर, इथं आपण केलं. ठीक आहे. आपण इथं मिडल नंबरला केलेलं आहे ब्लॅक कलर. ठीक आहे. म्हणजे इथं वरती आहे टॉपला ब्लॅक कलर. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय मिडल केलेलं आहे, मग इथं तेच करायचं. इथं काय बघा तुम्ही, इथं सर्कल आहे, सर्कल आहे. मग सर्कल आहे तर काय होईल, त्याचा स्क्वेअर होईल. सर्कल आहे तर स्क्वेअर होईल. ओके म्हणजे वरती स्क्वेअर, खालती स्क्वेअर, इथं स्क्वेअर आहे तर इथं सर्कल होईल. ठीक आहे. हा कन्सेप्ट लक्षात घ्या.
त्यानंतर बघा इथं ब्लॅक कलर आहे वरती टॉपला, तर तो मिडल यायला पाहिजे 2 नंबरला. ठीक आहे, किती नंबर यायला पाहिजे? 2 नंबरला. म्हणजे इथं तुमचं मिडलला ब्लॅक कलर असायला पाहिजे. ओके, कुठं दिसते असं बघा बरं, वरती स्क्वेअर खाली स्क्वेअर. ठीक आहे, वरती स्क्वेअर खाली पण स्क्वेअर आणि मिडल मध्ये ब्लॅक कलर. तर बघा ऑप्शन 4 तुमचं इथं बरोबर येईल. ठीक आहे, ऑप्शन 4 विल बी राईट. चला नेक्स्ट घ्या. चला सांगा. काय असेल याचा आन्सर बघा. ओके, बघा ना कन्सेप्ट काय आहे. ठीक आहे, इथं बघा इथं सर्कल आहे, तर इथं काय झालं तुमचा एक स्क्वेअर सारखा झाला किंवा रेक्टँगल म्हणूया. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं ॲरो सारखं आहे, तर इथं एक वेगळाच सिम्बॉल आलाय. ओके, त्यानंतर बघा इथं तुमचा ट्रँगल आहे, तर इथं वेगळा झालाय. ठीक आहे, म्हणजे आपण काय म्हणतो की जो एंडला जो सिम्बॉल आहे तो चेंज होत आहे. ठीक आहे, जे एंडचे सिम्बॉल आहेत ते काय होत आहेत, ते तिथं चेंज होत आहेत. राईट. आणि बघा इथं एक लाईन होती, तर इथं 2 लाईन आल्या. राईट, आले लक्षामध्ये. त्यानंतर बघा इथं तुमचा एक ॲरो होता, तर तुमची इथं 2 ॲरो आले. त्यानंतर बघा इथं हा एक असा कर्व होता, तर 2 कर्व आले. म्हणजे एंडचे सिम्बॉल चेंज होत आहेत. ओके, आणि दुसरा जो एंड आहे तिथे एक ऍड होत आहे. ओके, तर बघा आता इथं बघा इथं काय होणार, हे अशाला असंच राहणार. ओके, मग इथं बघा इथं ॲरो आहे, तर हा चेंज होणार, ॲरो राहणार नाही. ओके, ॲरो राहणार का नाही, त्याच्यामुळे ॲरो राहणार नाही. आणि इथे अजून असा ॲरो वाढणार. ओके, समजले? समजले, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा इथं हा तुमचा काय आहे, ट्रायंगल आहे, तर ट्रायंगल चेंज होणार. आणि इथे एक लाईन आहे, तर एक लाईन अजून अशी वाढणार. ओके, आता हा चेंज होणार, इथं असं आहे तर अजून एक असं वाढणार. बरोबर आहे ना, काय सांगतोय ते. ओके, तर बघा असं तुम्हाला कुठे दिसतंय, तर ऑप्शन 2 मध्ये. बस संपला विषय. ठीक आहे, संपला विषय अशा प्रकारे. ठीक आहे, आणि तो सिम्बॉल कसा असला पाहिजे, तिथे तो सिम्बॉल नसला पाहिजे. आता तुम्ही म्हणा सर हा का नाही, तर बघा इथं ॲरो आहे आणि इथं ॲरो आहे, त्याच्यामुळे हे होणार नाही. ठीक आहे, इथे बघा ना हे सिम्बॉल बघा, हा सिम्बॉल इथे कुठंच नाहीये, त्याच्यामुळे बघा इथं ॲरो आहे इथं ॲरो आहे, त्याच्यामुळे हे तर होणार नाही. ओके, हे होणार का नाही. इथे जर बघितलं तर इथं ते आपले हे सिम्बॉल रिपीट झालेले नाहीये, त्याच्यामुळे हे होणार नाही. ओके, आलं लक्षात तुमच्या. इथे जर बघितलं तर आपण जर बघितलं तर एंडचा वेगळा पाहिजे आपल्याला. ठीक आहे, त्या बाकीच्या पेक्षा, तर ते नाहीये, त्याच्यामुळे हे होणार नाही. ऑप्शन 2 विल बी राईट. तर ते पण बघत चला. तर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 9th क्वेश्चन आहे. चला बघा आता काय होतंय. आता ऑब्झर्व करायचं बघा, सर्कल आहे, तर आपण त्याला स्क्वेअर मध्ये ट्रान्सफॉर्म केले किंवा त्याला म्हणून आपण रूपांतरित केले.
ओके, हा तुमचा स्क्वेअर आहे, तर इकडे त्याचा सर्कल झालाय. ओके, आणि हे बघा, हे ॲरो जे आहेत ना, हे दोन ॲरो बघा आपण एकमेकांना जोडले आणि अशा प्रकारे इथं केलंय. ओके, मग इथं काय व्हायला पाहिजे, तेच व्हायला पाहिजे. इथं तुमचा स्क्वेअर आहे तर सर्कल व्हायला पाहिजे. ओके, झाला तुमचा सर्कल. ओके, त्यानंतर बघा, बाहेर तुमचा काय आहे, बाहेर तुमचा सर्कल आहे, सॉरी सर्कल आहे, तर तुमचा स्क्वेअर होणार. ओके, झाला. त्यानंतर बघा, बघा या हॅरो जिकडे डायरेक्शन आहे सेम डायरेक्शन इकडे आहे, या ॲरोच डायरेक्शन इकडे आहे, तर या ॲरोच डायरेक्शन इकडे आहे. मग तेच आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, या ॲरोच डायरेक्शन इकडे आहे, तर इथलच्या ॲरोच डायरेक्शन हे असलं पाहिजे. ओके, या ॲरोच डायरेक्शन इकडे आहे, तर इथलच्या ॲरोच डायरेक्शन हे असलं पाहिजे. या ॲरोच डायरेक्शन खाली आहे, तर या ॲरोच डायरेक्शन खाली, इकडचं इकडं. तर असं तुम्हाला कुठे दिसतं याच्यामध्ये. ठीक आहे, हे बघा दोन्ही एकमेकडे पाहत आहे, नाही चालणार. ठीक आहे, हे तर ॲरो अंदर मध्ये गेलेत, नाही चालणार. ठीक आहे, नाही चालणार. हे असू शकतात का, हे असू शकतात. पण बघा ना, ही फिगर कशी मांडली आपण, ही फिगर कशी केली, बरोबर ना. तुम्ही बघा ना आता याच्यामध्ये. ठीक आहे, आपला स्क्वेअर असा आहे, बरोबर आहे, हा बाहेरचा, बरोबर आहे. आणि आतमध्ये बघा स्क्वेअर कसं आहे, आतमध्ये स्क्वेअर असं आहे, बरोबर आहे. मग आतमधला स्क्वेअर जर असा असेल तर बाहेरचा असा असायला पाहिजे ना, ठेवल्यावानी, राईट. तर ऑप्शन 2 विल बी राईट अकॉर्डिंग टू दॅट. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 10th क्वेश्चन आहे घ्या. सॉरी, ऑप्शन 3 यार, सॉरी हा, ऑप्शन 3 म्हणलं तुम्हाला अगोदर. हा, ऑप्शन 3 आहे इथं. चल नेक्स्ट घ्या. चला घ्या. चला सांगा, 10th इम्पॉर्टंट आहे. सांगा काय असेल. ओके, बघा आता एक सिंपल कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. ठीक आहे, ओके, बऱ्याच जणांची वेगवेगळे आन्सर येत आहेत. बघा आता, आता बघा इथं काय होतंय बघा. आपण फॉर एक्झाम्पल या फिगरला समजा आपण याचे दोन लाईन डिसअपिअर केल्या. कुठल्या, ही लाईन आणि ही लाईन, या दोन लाईन जर आपण डिसअपिअर केल्या, तर बघा हा असा एन आहे तुमचा. ओके, आणि या एनला जर आपण अशा, ठीक आहे, 90 डिग्री मध्ये फिरवलंय अँटी क्लॉकवाईज, तर तुम्हाला असा एन इथं दिसणार. ओके, चला हे आपण करूया. ठीक आहे, ठीक आहे. मग बघा, मग आपण इथं काय केलंय, ठीक आहे. मग इथं काय करायचं, इथं पण आपण काही लाईन्स डिसअपिअर करूया. ठीक आहे, दोन डिसअपिअर केल्या, किती राहतात, 1 2 3 4 आणि 5 लाईन्स राहतात, दोन डिसअपिअर केल्यानंतर सुद्धा, बरोबर आहे. मग इथं बघा 1 2 3 4 4 आहेत, 1 2 3 4, इथं पण 4 आहेत,
1 2 3 4 5 6 इथं जास्त झाल्यात. इथं बघा 1 2 3 4 5. ओके, सो अकॉर्डिंग टू दॅट तुमचा आन्सर यायला पाहिजे 4. कारण बघा ना, तुमच्या ह्या 2 लाईन आपण डिसअपेअर केल्या, त्या 3 लाईन पासून तुमचा एन बनलं काहीतरी. ओके, इथे ह्या 2 आपण डिसअपेअर केल्या, तर किती लाईन राहिले तुमच्याकडे? 1 2 3 4 5. ओके, मग याच्यामध्ये 5 फिगरवाली तुम्हाला काय करायचं आहे? 5 लाईन्स वाली आकृती फाइंड आउट करायची आहे. ओके, सो दॅट इज 4. दॅट इज 4. ठीक आहे, कारण ज्या लाईन्स राहतील त्या लाईन्स पासून फक्त तुमची 4th नंबरची फिगर बनू शकते. ठीक आहे, आपण काय केलं तर 2 लाईन डिसअपेअर केल्या, तर त्यापासून आपण काहीतरी बनवलंय, तो एन झाला. ठीक आहे, म्हणजे 4 लाईन्स राहिल्या होत्या, 3 लाईन्स राहिल्या होत्या. तर 3 लाईन्स पासून आपण काय केलंय? एक फिगर बनवली. इथं आपल्या 4 लाईन, इथं आपल्या 5 लाईन्स राहिल्यात, तर 5 लाईन्स पासून सुद्धा आपली एक फिगर बनायला पाहिजे. ओके, तर ती 4th आहे. तर हे लॉजिक पण तुमचं लागतं. ठीक आहे, हे लॉजिक पण लागतं. आणि अजून एक असं लॉजिक इथं लागू शकतो तुमचं, की समजा आपण याला असं क्लॉकवाईज फिरवलंय. ओके, आणि ह्या 2 जर आपण कॅन्सल केल्या. ओके, आणि याला जर क्लॉकवाईज फिरवलं आणि ह्या 2 क्लॉक केलं, तर हे बघा काय बनते बघा. ओके, नाही हा डब्ल्यू पण नाही बनत. ओके, कारण तर 5 लाईन्स येत आहेत ना, 1 2 3 4 अँड 5, त्याच्यामुळे हे पण बनत नाही, हे पण बनत नाही. ठीक आहे, इथं 6 लाईन आहे, हे पण नाही बनत. ऑप्शन 4च बनतं. ठीक आहे, आणि ज्यांनी वेगळं उत्तर दिलंय त्यांनी लक्षात ठेवा, थोडंसं कॉन्सन्ट्रेशन वाढवा. सर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ओके, श्रेयश फक्त एक पाठवलं तरी चालतंय. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ओके, काय काय होतंय बघा. ठीक आहे, ओके बघा, इथं जे काही सिम्बॉल होते ते सिम्बॉल इथं गेलेत. ओके, आणि इथं जे सिम्बॉल होते ते इथं गेलेत. राईट, आणि इथं बघा, इथं जे काही सिम्बॉल होते ते इथं गेले. ओके, आणि इथं जे सिम्बॉल होते ते इकडे गेलेत. सिम्बॉल इंटरचेंज झाले फक्त. ठीक आहे, म्हणजे इथलचे इंटरचेंज झाले आणि इथलचे इंटरचेंज झाले. ठीक आहे, आता नंबर मध्ये काय फरक पडलाय ते बघा. आता ठीक आहे, काय फरक पडलाय ते बघा आता. ठीक आहे, आता बघा, सिम्बॉल किती होते? 6 होते. ठीक आहे, इथे किती होते? 4 होते. ज्यावेळेस ते इंटरचेंज झाले त्यावेळेस ते हाफ झाले. ओके, म्हणजे इथं 4 होते, हे इकडे गेले, तर 6चे हाफ 3 राहिले. ओके, आणि बघा इकडे 4 होते, ज्यावेळेस इकडे जातील त्यावेळेस काय होतील? त्या 4चे हाफ होतील, म्हणजे 2. हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा. बघा, इकडे 6 आहे, इकडे 8 आहे. ठीक आहे, हे इकडे जातील तर 6चे हाफ म्हणजे 3 राहतील. ठीक आहे, इथं हे इकडे जातील तर 8चे हाफ इथं 4 राहतील. तर हा कन्सेप्ट आहे इथं. ठीक आहे, त्यानंतर बघा, हे सिम्बॉल इकडे जातील. इकडे किती सिम्बॉल आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 आहेत. ओके, याचा अर्थ हे सिम्बॉल इकडे गेल्यानंतर इकडे 5 होतील सिम्बॉल. 5 सिम्बॉल पाहिजेत आपल्याला हे. ओके, हे इकडे 2 आहेत, इकडे गेल्यानंतर 1च राहील फक्त. ठीक आहे, 1च राहील, म्हणजे इकडे 5 कुठे आहेत? आहेत. इकडे हा 1 आहे का याच्यामध्ये? हो. इकडे बघा 6 आहेत, इकडे गेल्यानंतर 3 राहतील, आहे का याच्यामध्ये? हो. इकडे 2 4 आहेत, इकडे गेल्यानंतर हाफ होतील म्हणजे 2, म्हणजे ऑप्शन 2 विल बी राईट. बघा, हा कन्सेप्ट आहे इथं. क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट आहे, पण समजून घ्यावा लागेल तुम्हाला.
ऑप्शन 2 विल बी राईट, नॉट अ 4. चला घ्या आता. चला एकमेकासोबत चार्ट करायचं नाही, फक्त मला आन्सर द्यायचा. ओके बघा 12th नंबरचा बघा काय होतंय, काहीच नाही. ठीक आहे, इकडे बघा तुमचं काय आहे, हा बिग स्क्वेअर आहे, इकडे स्मॉल सर्कल आहे. आता हे काय झालं, यांनी आपली प्लेस इंटरचेंज केली. ओके, सर्कल इकडे झाला आणि स्क्वेअर इकडे झाला, पण साईज तीच राहिली. ठीक आहे, इकडे बघा बिग स्क्वेअर होता तर इकडे बिग सर्कल झाला, आणि स्मॉल सर्कल होता तर स्मॉल स्क्वेअर झाला. मग इथं पण तेच असणार, हे आपली साईज इंटरचेंज करणार, हा इकडे जाणार. ओके, मग हा जो आहे इन्व्हर्टेड ट्रायंगल तो तुमचा बिग होणार. ओके चला, आणि हा बघा हा जसा आहे तसाच राहणार पण स्मॉल होणार, म्हणजे ऑप्शन 2 विल बी राईट इथं. सॉरी सॉरी सॉरी, बघा हा बघा हा स्क्वेअर कसा ठेवलेला बघा ना, हा असा आहे, आपल्याला असा स्क्वेअर पाहिजे, असा स्क्वेअर तर 4 मध्ये दिसतोय. ओके, सो ऑप्शन 4 विल बी राईट, नॉट अ 2. ठीक आहे, नॉट 2, ऑप्शन 4. हा थोडस करेक्ट करा आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. थर्टीन नंबरचा क्वेश्चन घ्या. चला 13 नंबर सांगा. बघा करायचं, हा ट्रायंगल बघा इथं इरेक्ट आहे, तुम्हाला फक्त इन्व्हर्ट करायचं, त्याला उलट करायचं. ठीक आहे, उलटा करायचा, आणि बघा ह्या लाईन तुमच्या व्हर्टिकल होत्या तर हॉरिझॉन्टल करायच्या, संपला विषय. ठीक आहे, मग याला उलट करा. ठीक आहे, उलट करा, उलट केल्यानंतर ह्या लाईन बघा तुमच्या व्हर्टिकल आहे तर हॉरिझॉन्टल झाल्या पाहिजे. ठीक आहे, तर हॉरिझॉन्टल लाईन कुठे दिसतं तुम्हाला बघा. ठीक आहे, बघा हे तर होणार नाही, कारण तुम्हाला काय सांगितलं मी, उलट करायला सांगितलं. ठीक आहे, हे होणार नाही, हे पण होणार नाही. ठीक आहे, हे असू शकतं, पण इथं बघा तुमच्या हॉरिझॉन्टल लाईन आहे, हॉरिझॉन्टल लाईन किती आहे तिथं 3 आहे, तुम्हाला किती पाहिजे 2 पाहिजे, नाही होणार. सो ऑप्शन 1 विल बी राईट. बघा 2021 मध्ये हा क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे. नेक्स्ट या. ठीक आहे, आता बघा हा जो वरचा जो डी आहे हे तुमची मिरर इमेज आहे, मिरर इमेज, आणि हा जो पी आहे ही आहे तुमची वॉटर इमेज. कारण वॉटर इमेज मध्ये काय होतं माहितीये का, तुम्ही इन्व्हर्टेड दिसता, म्हणजे उलटे दिसता, आणि मिरर इमेज मध्ये काय होतं, लेफ्टचं राईट दिसतं, लाईटचं लेफ्ट दिसतं. बरोबर आहे ना, असा कन्सेप्ट आहे हा. ठीक आहे, मग बघा हा एफ असा आहे, एफ जर इकडे पाहतोय तर तुमचा एफ इकडे असा पाहणारा पाहिजे. ओके, जे जर तुमचा असा असेल, बरोबर आहे, तर जे तुमचा कसा होणार, असा होणार. ठीक आहे, वॉटर इमेज, वॉटर इमेजचा कन्सेप्ट आहे हा, राईट. सो अकॉर्डिंग टू दॅट ऑप्शन 4 विल बी राईट. नेक्स्ट कन्सेप्ट घ्या.
नेक्स्ट व्हिडिओ घ्या, व्हिडिओ म्हणतोय, नेक्स्ट क्वेश्चन घ्या यार. ठीक आहे, बघा काय केलंय आपण, या फिगरला आपण काय केलंय, अँटी क्लॉकवाईज फिरवले. अँटी क्लॉकवाईज फिरवलं म्हणजे काय होईल, हा जो आहे सर्कलवाला पोर्शन वरती येईल, स्क्वेअरवाला खाली येईल. कधी येईल, ज्यावेळेस आपण अँटी क्लॉकवाईज फिरवणार. ठीक आहे, आणि ज्यावेळेस आपण अँटी क्लॉकवाईज फिरवतो त्यावेळेस काय होतोय, एक स्क्वेअर वाढतोय आणि सर्कल कमी होतोय. ठीक आहे, म्हणजे जर आपण याला अँटी क्लॉकवाईज जर 90 डिग्री मध्ये फिरवलं, ठीक आहे, तर एक सर्कल कमी झाला आणि स्क्वेअर वाढला. तर हाच कन्सेप्ट करायचा इथं. याला काय करायचं, तुम्ही 90 डिग्री मध्ये फिरवायचे अँटी क्लॉकवाईज. तर काय होईल, अँटी क्लॉकवाईज फिरवले तर इकडनं बघा हे असे तुम्हाला येईल, हा पोर्शन एक कमी होईल, म्हणजे हा फिगर कमी होईल, आणि एक स्टार आहे तर एक स्टार अजून वाढणार, 2 स्टार होणार. बरोबर आहे. हे बघा, जिथं स्टार आहे बघा, जिथं तुमचा स्टार आहे तो पोर्शन कमी होते, समोरचा वाढतोय, म्हणजे हा पोर्शन कमी व्हायला पाहिजे तुमचा. ठीक आहे, आणि स्टार इथे यायला पाहिजे, इथे यायला पाहिजे, हा नसायला पाहिजे. हा, सो अकॉर्डिंग टू दॅट बघा तुमचं क्वेश्चन येणार, आन्सर येणार ऑप्शन 4. ठीक आहे, बघा काय होतंय, आता बघा हा स्टार आहे, तर बघा इथं बघा हा तुमचा स्क्वेअर आहे, स्क्वेअरच्या वरचा गायब झालाय, म्हणजे इथं बघा तुमचा स्टार आहे, स्टारच्या बाजूला गायब होणार, म्हणजे इथं गायब, इथं तुमची रेषा राहणार. ओके, आणि इथे वाढणार. त्याला उलट करा फक्त, तर ऑप्शन 4 तुम्हाला येते. ठीक आहे, नेक्स्ट घ्या. चला 16 क्वेश्चन घ्या. काय सांगा, ओके, तुम्ही खूपच एकमेकांसोबत डिस्कस करताय. चला डिस्कस करू नका, फक्त मला आन्सर द्या. ओके, बघा आता, आता एक मिनिट, इथं काय तुम्ही ऑब्झर्व करताय, इथं तुम्ही बघा बाहेर ट्रँगल आहे, सो ट्रँगलचा इथं सर्कल झालाय. ठीक आहे, ट्रँगलचा काय झालाय, सर्कल झालाय. आणि इथं बघा, इथं तुमचे स्क्वेअर म्हणा किंवा क्वाड्रिलॅटरल होते, तर ते ट्रँगल झाले. ठीक आहे, म्हणजे ट्रँगलचा सर्कल, ओके, ट्रँगलचा सर्कल झाला, ट्रँगलचा तुमचा सर्कल झाला. ओके, जे तुमचे क्वाड्रिलॅटरल होते हे क्वाड्रिलॅटरल ट्रँगल झाले. ओके, आणि जो सर्कल होता तो इन्व्हर्टेड काय झाला, ट्रँगल झाला. सर्कल जो आहे तो तुमचा इन्व्हर्टेड ट्रँगल झाला, आणि जो तुमचा इन्व्हर्टेड ट्रँगल होता तो क्वाड्रिलॅटरल झालाय, म्हणजे स्क्वेअर म्हणा त्याला, सिंपल. ओके, काय झालाय तुमचा. ओके, मग तोच कन्सेप्ट इथं आपण बघूया आपल्याला कुठं लागतोय का. ओके, बघा बरं,
असं काहीतरी मला इथे दिसतंय. मग तुम्हाला सांगा आता काय असेल आपलं उत्तर. तो कॉन्सेप्ट लागतोय का इथं? काय वाटतं तुम्हाला? थोडासा किचकट वाटतोय मला प्रश्न यार. काय उत्तर असेल सांगा बरं. ओके, आता बघा, फॉर एक्झाम्पल बघा, काय असेल सांगा. क्वेश्चन आहे सोपा, पण नेमकं काय होते समजलं पाहिजे आपल्याला. ऑप्शन 3 येत आहे. ओके, ओके सुप्रिया सांगतो. बघा बघा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट मला वाटतोय. ठीक आहे सोपा. आता इथं कसं करायचं माहिती आहे का, इथं तुम्हाला हे बघायचं आहे की बघा, तुमचा जो ट्रँगल आहे ना तो सर्कल झालाय. एवढं तुम्हाला माहित आहे ना. बाहेर तुमचा ट्रँगल होता, राईट, तो तुमचा सर्कल झालाय. म्हणजे आपण म्हणूया की जो तुमचा ट्रँगल होता तो तुमचा सर्कल झालाय. ठीक आहे. त्यानंतर बघा, हे तुमचे क्वाड्रिलॅटरल आहेत. ठीक आहे, किंवा त्याला आपण स्क्वेअर म्हणलं तरी चालते. हे तुमचे क्वाड्रिलॅटरल जे आहेत हे काय झालेत, हे तुमचे ट्रँगल झालेत. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. ओके, ट्रँगल झाले. त्यानंतर हा जो सर्कल आहे तो काय झालाय तुमचा, सर्कल तुमचा इन्व्हर्टेड काय झालाय, इन्व्हर्टेड काय झालंय, ट्रँगल झालाय. बरोबर आहे. आणि हा जो इन्व्हर्टेड ट्रँगल आहे तो काय झालाय, तो तुमचा क्वाड्रिलॅटरल झालाय, किंवा ज्याला आपण स्क्वेअर म्हणा, क्वाड्रिलॅटरल म्हणा. क्वाड्रिलॅटरल हा परफेक्ट वर्ड आहे. ठीक आहे, मग हेच करायचं कन्सेप्ट इथं. ठीक आहे, आता बघा इथं काय आहे, इथं तुमचं आहे क्वाड्रिलॅटरल. ओके, किंवा स्क्वेअर म्हणा, हा क्वाड्रिलॅटरल आहे. सो क्वाड्रिलॅटरलचं काय व्हायला पाहिजे, इथं बघा ना, हा तुमचा क्वाड्रिलॅटरल आहे, त्या क्वाड्रिलॅटरलचा ट्रँगल होत आहे, क्वाड्रिलॅटरलचा ट्रँगल होत आहे. मग इथं तुमचा ट्रँगल व्हायला पाहिजे. ट्रँगल कसा, तर असा वर्टिकल ट्रँगल. बरोबर आहे, इन्व्हर्टेड व्हायला नाही पाहिजे. सर्कलचा इन्व्हर्टेड होतो, त्याच्यामुळे हे दोन तर ऑप्शन तुमचे कटले. बरोबर आहे. आता राहिलं फक्त ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3. ओके, त्यानंतर बघा सर्कल आहे. सर्कलचं काय होत आहे, तर सर्कलचे तुमचे इन्व्हर्टेड ट्रँगल होत आहे. बरोबर आहे. ठीक आहे, आता सर्कलचं काय होत आहे बघा, इथं इन्व्हर्टेड ट्रँगल. बरोबर आहे. तर बघा या ट्रँगल मध्ये बघा, आता आपण बघूया, इन्व्हर्टेड ट्रँगल पाहिजे अशा प्रकारे. ठीक आहे, त्याच्यामुळे दिसत नाहीये, त्याच्यामुळे थोडं हे बघूया आपण. ठीक आहे, त्यानंतर बघा हा ट्रँगल आहे, या ट्रँगलचं काय व्हायला पाहिजे, सर्कल व्हायला पाहिजे. ठीक आहे, आणि हा इन्व्हर्टेड ट्रँगलचं काय व्हायला पाहिजे, तुमचा क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे, हे असं व्हायला पाहिजे, ही अशी फिगर पाहिजे तुमची. ठीक आहे, पण अशी फिगर मला हे पण नाही दिसत आणि हे पण नाही दिसत. ठीक आहे, 4th नंबरचं थोडंसं आहे, पण इथं ट्रँगल बघा कसे आहे. ठीक आहे, कारण सर्कलचा इन्व्हर्टेड ट्रँगल आहे, सर्कलसाठी इन्व्हर्टेड ट्रँगल आहे. बरोबर आहे, सर्कल जो आहे तो इन्व्हर्टेड ट्रँगल बनवतोय. मग इथं तुमचा इरेक्ट ट्रँगल असेल का, कारण इथं तुम्हाला काय दिलेलं आहे, सर्कल दिलेलं आहे. त्याच्यामुळे अशी फिगर बनायला पाहिजे, आणि अशी फिगर तुमची याच्यामध्ये नाहीच आहे.
ठीक आहे, त्याच्यामुळे अशी फिगर नाहीये त्याच्यामध्ये तुमची. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचं जे आन्सर आहे ते त्याच्यामध्ये नाहीये. ठीक आहे, तुमचा आन्सर त्याच्यामध्ये नाहीये. ओके ओके, चला तर आपण थांबूया आणि मला सांगा तुम्ही ते आता व्हिडिओ मला कधी पाठवणार? हा, नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि डोंट वरी, परीक्षेमध्ये जर तसा क्वेश्चन आला तर तुम्हाला त्याचे मार्क मिळतात आपोआप. ठीक आहे, आता मला सांगा तुम्ही मला तो व्हिडिओ कधी पाठवणार? व्हिडिओ मध्ये काय म्हणायचं बघा, नाव सांगायचं तुमचं. माझं नाव सचिन सोळंके आहे, मी एसएससी क्लासेस वर स्कॉलरशिपचा कोर्स जॉईन केलेला आहे, तो रोज संध्याकाळी मी जॉईन करतो, मला त्याचा फायदा होत आहे. ठीक आहे, आणि अजून तुम्हाला काही सांगायचं असेल तर ते सांगू शकता त्याच्यामध्ये. ठीक आहे, हो विराट, क्लास आता संपला आपला. ठीक आहे, एवढं फक्त लक्षात घ्या. आणि हा, उद्या मला सेंड करा, सगळ्यांचे व्हिडिओ आले पाहिजे. सगळ्यांची मला व्हॉट्सअपवर पाठवा. ओके, कारण ते मला काय करायचं आहे, युट्यूबवर टाकायचे आहेत तुमचे. ठीक आहे, डोंट वरी, त्याला मी व्यवस्थित एडिट करून टाकतो. ठीक आहे, चला थांबूया. गुड बाय. ओके, चला गुड बाय.